नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी नोकरी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आता एक भरती सुटली पहा, JMC कोल्हापूर सरळ सेवा भरती। तर ही एक भरती सुटलेली सरळ सेवेची JMC कोल्हापूरमध्ये। तर त्याचा अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप काय आहे, पेपर कशा प्रकारे होणार आहे, अभ्यासक्रम काय आहे, सगळ्या पदांची पात्रता काय आहे, एकदम डिटेल्समध्ये माहिती आपण पाहणार आहोत व्हिडिओमध्ये। ते तुम्हाला मी एकदम डिटेल्समध्ये सांगतो। तर पहा, JMC कोल्हापूर भरती 2025 राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथे 95 जागांसाठी मित्रांनो भरती आहे। जागा मित्रांनो 95। तर जी भरती सुटली मी तुम्हाला मागे पण सांगितलेलं आहे, आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये त्याचा स्क्रीनशॉट टाकून देतो। तर राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रेमेंद्रराजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर ही जाहिरात आहे मित्रांनो। हे पहा, वर्ग 4 गड्ड्याची पदे आहेत मित्रांनो सरळ सेवेची। त्याची प्रत्येक व्हिडिओत आपण स्क्रीनशॉट टाकतो GRचा। ते आता पण तुम्हाला GRचा स्क्रीनशॉट टाकाले, कारण तुमच्या मनात संभ्रम निर्माण व्हायला नको की नक्की भरती सुटली अगर नाही सुटली। त्यासाठी प्रत्येक व्हिडिओत आपण एक भरतीचा स्क्रीनशॉट टाकत असतो। तर पदाचं नाव व तपशील पाहू। हे पहा, पद क्रमांक 1 आहे प्रयोगशाळा परिचर महाविद्यालय, त्याची 1 जागा आहे। दुसरं पद आहे शिपाई महाविद्यालय, याच्या 3 जागा आहेत। तिसरं पद आहे मदतनीस महाविद्यालयाची 1 जागा आहे। चौथं पद आहे क्षकिरण परिचय रुग्णालय, याच्या 7 जागा आहेत। 5वं आहे शिपाई रुग्णालय, याच्या 8 जागा आहेत। 6वं आहे प्रयोगशाळा परिचर रुग्णालय, याच्या 3 जागा आहेत। 7वं पद आहे रक्तपेढी परिचर रुग्णालय, याच्या 4 जागा आहेत। 8वं पद आहे अपघात सेवक रुग्णालय, याच्या 5 जागा आहेत। 9वं पद आहे बाह्य रुग्णसेवक रुग्णालय, याच्या 7 जागा आहेत। 10वं पद आहे मित्रांनो कक्ष सेवक रुग्णालय, याच्या 56 जागा आहेत। अशा टोटल मित्रांनो 55 जागा आहेत। एकूण 55 जागा आहेत मित्रांनो टोटल। आता 55 जागाचं डिवायडेशन कसं आहे ते मी तुम्हाला पदानुसार डिवायडेशन सांगितलं आहे। आता शैक्षणिक पात्रता पहा मित्रांनो, तर त्याची शैक्षणिक पात्रता फक्त आणि फक्त 10वी उत्तीर्ण आहे। जे कोणी विद्यार्थी 10वी उत्तीर्ण असतील ते या पदाला फॉर्म भरू शकतात। यांनी असं पण सांगितलं नाही की 10वी तुम्हाला इतके टक्के पाहिजेत तितके टक्के पाहिजेत, तुम्हाला 10वी समजा 40% आहेत 90%, तसं काही नाही। जो विद्यार्थी इयत्ता 10वी उत्तीर्ण आहे तो प्रत्येक विद्यार्थी या पदेकरिता फॉर्म भरू शकतो। तर आता परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे तुम्हाला सांगतो। तर हे पहा मित्रांनो, पदाचं नाव गड्ड वर्ग 4 समकक्ष पदे। तर मराठी प्रश्न 25 50 गुण, इंग्रजी प्रश्न 25 50 गुण, सामान्यज्ञान प्रश्न 25 50 गुण, बौद्धिक चाचणी किंवा अंकगणित 25 प्रश्न 50 गुण, अशा मित्रांनो 100 प्रश्न आहेत आणि 200 गुण आहेत। तर परीक्षेचा कालावधी मित्रांनो 2 तास म्हणजे 120 मिनिट आहे। तर मित्रांनो 100 प्रश्न राहणार आहेत, एक प्रश्न 2 मार्काला राहणार आहे आणि मित्रांनो 200 गुणाचा पेपर होणार आहे। तर मराठी इंग्रजी सामान्य बौद्धिक चाचणी हे मित्रांनो विषय आहेत जे आपल्या पोलीस भरतीला इंग्रजी विषय नसतो मित्रांनो। तर पोलीस भरतीला नसलं तरी मित्रांनो आपलं वनरक्षक, जे विद्यार्थी वनरक्षक परीक्षा अभ्यास करतात, वनरक्षक मित्रांनो सेम टू सेम सिलेबस आहे। सेम जो वनरक्षक सिलेबस आहे तोच याला मित्रांनो गड्डलला पण सिलेबस आहे, फक्त याची काठिण्य थोडी कमी राहणार आहे। तर मराठीचे तुम्हाला 25 प्रश्न विचारणार, इंग्लिशचे 25, GKचे 25 आणि बुद्धिमत्तेचे 25 प्रश्न विचारणार, 100 प्रश्न आणि 200 गुणाला। तर मित्रांनो हे जे परीक्षेचं स्वरूप आहे आपण GR मध्ये स्क्रीनशॉट टाकलेला आहे, त्यामुळे तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या। कारण तो भरती सुटली ठीक आहे, पण तुम्हाला नक्की कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा हेच नाही समजलं, विषय कोणत्या परीक्षेला येणार आहेत, कोणत्या विषयावर प्रश्न विचारणार हेच नाही समजलं, तर मित्रांनो तुम्ही नक्की अभ्यास काय करणार त्यासाठी याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या। हे मित्रांनो फक्त तुम्हाला हे सेम टू सेम सिलेबस GR मधला सिलेबस त्यांनी जो मेन्शन केला तोच तुम्हाला मी सांगत आहे। याचा स्क्रीनशॉट काढून घेता तुम्हाला समजेल की बाबा आपण कोणत्या विषयाचा नक्की अभ्यास केला पाहिजे, किती अभ्यास केला पाहिजे। मराठी इंग्रजी सामान्य बौद्धिक चाचणी याचा अभ्यास केला आणि मित्रांनो परीक्षेला ह्याच विषयाचे प्रश्न विचारले जाणार आहे तुम्हाला, त्यानुसार अभ्यास करा। याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला एक एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करता येईल। मित्रांनो कागदपत्र कोणती लागणार आहेत ते पण तुम्हाला मी सांगतोय। तर पहा अर्जातील नावाचा पुरावा, SSC तत्व तत्सम शैक्षणिक अर्थ व अर्जातील नावाचा पुरावा म्हणजे थोडक्यात म्हणजे त्यासाठी तुम्हाला SSC म्हणजे 10वीचा तुमचं जे बोर्ड सर्टिफिकेट आहे ते लागणार आहेत। वयाचा पुरावा ते आधार कार्ड मित्रांनो, शैक्षणिक अर्थ इत्यादीचा पुरावा म्हणजे तुमचा 10वीचा बोर्ड सर्टिफिकेट मित्रांनो।
चौथा आहे सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग असल्यास बाबतीचा पुरावा. तर तुम्ही जर कास्टमध्ये असाल त्याचा कास्ट सर्टिफिकेट मित्रांनो. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्यास बाबाचा पुरावा. म्हणजे तुम्ही जर EWSमधून फॉर्म भरणार असाल तर EWS सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र तुमचं नॉन क्रिमिनल लागणार आहे मित्रांनो. पात्र दिव्यांग व्यक्ती असल्यास पुरावा. जर कोणी व्यक्ती दिव्यांगामधून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला दिव्यांगाचं सर्टिफिकेट लागेल मित्रांनो. तर 9 आहे मित्रांनो, खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्यास पुरावा. जे विद्यार्थी खेळाडूमधून फॉर्म भरणार आहे त्यांना मित्रांनो सर्टिफिकेट लागेल. अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. जे विद्यार्थी अनाथ आहेत त्यांचे अनाथमधून फॉर्म भरणार आहेत त्यांना त्या सर्टिफिकेट अनाथ सर्टिफिकेट मित्रांनो. जर प्रकल्पग्रस्तामधून फॉर्म भरणार असाल तर तुम्हाला प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट पाहिजे. तर 12 आहे मित्रांनो, भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्यास पुरावा. जे मित्रांनो भूकंपग्रस्त यातनं फॉर्म भरणार आहेत त्यांना भूकंपग्रस्ताचा पुरावा. अंशकालीन पदवीधर यातनं जर तुम्ही फॉर्म भरणार असणार तर त्याचा पुरावा लागणार तुम्हाला मित्रांनो. तर 4 आहे मित्रांनो, SSC नावात बदल झाल्यास पुरावा. जर तुमच्या 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटमध्ये जर काही पुरावा त्या नावात बदल झाला असेल त्या सर्टिफिकेट लागेल. आणि आरक्षित महिला मागासवर्गीय आर्थिक डबल या जर तुम्ही फॉर्म भरता तर त्याचा पुरावा लागेल मित्रांनो. ही झाली मित्रांनो कागदपत्र. तुम्हाला कागदपत्र कोणती लागणार त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि का तुमच्याकडे नसतील तर जेणेकरून लवकरात लवकर काढून घ्या मित्रांनो आणि फॉर्म भरून टाका. पहा मित्रांनो, 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्ष आणि जर मागासवर्गीय, खेळाडू, अनाथ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 5 वर्षाची सूट भेटेल. म्हणजे जे कॅटेगरीमधून जर विद्यार्थी असतील तर त्यांना मित्रांनो वय वर्ष 43 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे. तर जे 18पेक्षा कमी तुमचं वय नसलं पाहिजे आणि जास्तीत जास्त लास्ट क्रायटेरिया मित्रांनो 43. कॅटेगरी ओपनसाठी मित्रांनो 38 वर्ष आणि जे विद्यार्थी कॅटेगरीमधून असतात त्यांना मित्रांनो 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. तर नोकरी ठिकाण पहा मित्रांनो भरती आहे कोल्हापूरची, त्यामुळे कोल्हापूरतून हे नोकरी ठिकाण आहे. तर फी पहा मित्रांनो, ओपन वर्गासाठी फी 1000 रुपये आणि मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी 900 रुपये फी आहे. जे मित्रांनो ओपनमध्ये येतील त्यांना 1000 रुपये फी आहे आणि जे विद्यार्थी कॅटेगरीमधून असतील त्यांना मित्रांनो 900 रुपये फी आहे. तर महत्त्वाच्या तारखा पहा मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख मित्रांनो 31 जानेवारी 2025 मित्रांनो. फक्त 15-16 दिवस राहिलेले मित्रांनो, लवकर तुम्ही अप्लाय करून टाका. परीक्षा मित्रांनो त्यांनी आता नंतर कळवण्यात येतील. तुम्हाला मित्रांनो ईमेल केला जाईल किंवा ऑफिशियल वेबसाईटवर त्याची परीक्षा कधी आहे ते कळवलं जाईल आणि तुम्ही मोबाईल नंबर आणि जीमेल व्यवस्थित टाकायचा आहे जेणेकरून तुम्हाला मित्रांनो त्याचे हॉल तिकीट येतील तुमचे. तर मित्रांनो अशाच आता जी भरती सुटली, जर तुम्हाला अजून पण यात काय शंका असतील तर आपल्याला व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडला असता मित्रांनो लाईक करा. आपल्या जास्तीत जास्त मित्रपरिवार नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या भरतीला फॉर्म भरता येईल आणि त्यांनाही नोकरी मित्रांनो त्यांचंही स्वप्न पूर्ण येईल नोकरीचं. तर तुम्हाला एक काम करायचं आहे, जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा मित्रांनो. आणि आता मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतो जशी मित्रांनो नवीन भरती येईल त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला भरती तुमच्या पोहोचवण्याचं मी काम करतो. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.